राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, तुम्हाला अगोदर फक्त जून महिन्याचा हप्ता सोडण्यात येणार होता, परंतु उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। त्या संदर्भात आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली आहे। बघा, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये आणि तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये म्हणजे टोटल मिळून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 5500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार नाहीत। तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। त्या संदर्भात माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आज प्रतीक्षा सुद्धा संपणार आहे। तर हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनल वरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 5 जुलै पासून वितरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती, परंतु तुमच्या खात्यामध्ये फक्त 5 जुलै रोजी पैसे आलेले होते। त्यानंतर 6 जुलै 7 जुलै म्हणजेच पुढच्या कोणत्याही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार झालेला नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा वाटलं असेल की लाडकी बहीण योजना बंद झाली का? त्यावरती आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली होती की बघा, मागच्या काही दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा करण्यात येत होते। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 5 जुलै नंतर जून महिन्याचा हप्ता विस्तार सुद्धा झालेला नव्हता, परंतु आज दुपारी 2 वाजेपर्यंत ही तपासणी पूर्ण सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज संध्याकाळी 6:50 पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे, कारण आता जुलै महिना संपत सुद्धा आलेला आहे। त्या अनुषंगाने दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यासाठी निधी सुद्धा आलेला आहे आणि अगोदर जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी निधी सुद्धा आलेला होता। त्यामुळे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी या छाननीनंतर पात्र ठरलेल्या असतील त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहे। परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी काही महत्त्वपूर्ण असे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत, ते नियम सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जून आणि जुलै महिन्याचा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तार होईल, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर विस्तार होणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करणं शक्य होणार नाही। त्यामुळे प्रमुख 4 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज, उद्या, परवा आणि 13वा सुद्धा पैसे विस्तार होतील। म्हणजेच आजपासून पुढील 4 दिवसांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, आज 6:50 डेबिटचं बटन दाबण्यात येणार आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, लाडक्या बहिणी असाल, तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी 2 कामे केलेली असावीत, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा
विस्तांतर होतील। परंतु कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे, कोणती बहीण परकी झालेली आहे, कोणत्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे, कोणत्या बहिणींची गरज संपलेली आहे, त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा, लाडक्या बहिणीनं काही बहिणींनी सकाळपासून कमेंट सुद्धा केलेल्या होत्या की आमची गरज संपलेली आहे, त्यामुळे आतापासून आमच्या खात्यामध्ये जून हप्ता जुलै हप्ता विस्तांतर होणार नाही। कारण सकाळपासून त्यासोबत काल सुद्धा काही बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा आलेला आहे। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल आणि तुम्ही जर पात्रतेमध्ये बसत असाल तरी पण तुम्हाला रिजेक्टेड केलेलं असेल तर तुम्ही एक काम करायचं आहे। ते काम केल्यानंतर तुम्हाला सुद्धा अजून पुढचे 4 वर्ष या लाडक्या बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं राज्य सरकारच्या तिजोरीवरती सध्याच्या स्थितीला भर सुद्धा आलेला आहे। राज्य सरकारची सध्याच्या स्थितीला तिजोरी सुद्धा रिकामी झालेली आहे, त्यामुळे राज्य सरकार सरसकट सर्व बहिणींना अपात्र सुद्धा करत आहे, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणीनं काही लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र होते तरी पण त्यांना रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा आलेला आहे। तर त्या बहिणी कोणकोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामधील सर्वात जास्त बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये जून हप्ता जुलै हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर त्या बहिणी या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत असावेत। ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घ्यात। परंतु गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, कोणत्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत ते आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ थोडा पण पळवून पाहू नका, स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत। कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी 2 कामे सांगणार आहे। ज्या बहिणी 2 कामे करतील त्यांनाच पैसे सुद्धा विस्तांतर होतील। जरी तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल किंवा तुम्हाला कोणताही मेसेज आलेला नसेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज जून आणि जुलै महिन्याचा हप्ता काही बहिणींना 1,000 रुपयाप्रमाणे विस्तांतर होईल, काही बहिणींना 1,500 रुपयाप्रमाणे विस्तांतर होईल आणि काही बहिणींना 2,100 रुपयाप्रमाणे विस्तांतर होणार आहे। तर कोणत्या बहिणींना 1,500 रुपये मिळतील, कोणत्या बहिणींना 1,000 रुपये मिळतील, कोणत्या बहिणींना 2,100 रुपये मिळतील त्याची माहिती सूत्रांनी सुद्धा दिलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बहिणींना 1,500 मिळतील, या बहिणींना 2,100 मिळतील, या बहिणींना 1,000 रुपये मिळतील ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु सर्वात अगोदर गॅस कनेक्शनसाठी जे 4 नियम लावण्यात आलेले आहेत त्या 4 नियम सुद्धा बघून घेऊयात। ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसतील त्यांची आजच दिवाळी सुद्धा होणार आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये थेट 2,500 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते तर त्यांच्या वेळेस त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली होती। तर त्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार होते। परंतु लाडकी बहीण योजना पूर्ण होऊन 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे। बघा, पूर्णपणे 1 वर्ष लाडकी बहीण योजनेला झालेलं आहे। अजून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नव्हते, त्यामुळे गॅस कनेक्शनचे पैसे आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्या अर्जांची छाननी फक्त एकाच कारणामुळे करण्यात आलेले आहे, तर ते कारण म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता तर येणार होता परंतु तुम्हाला सरसगट गॅस कनेक्शनचे अजून 2,500 रुपये विस्तांतर होणार होते। त्यामुळे सर्व बहिणींची तपासणी करून त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर करण्याचे आदेश राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले होते। त्यामुळे जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, ते 4 नियम पुढील प्रमाणे आहेत। तुम्हाला एक नियम अगदी सविस्तर सांगत आहे, त्यामुळे थोडासा वेळ काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा पाहायचा आहे। बघा, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी पहिला नियम म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तर तो अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असावा, म्हणजेच तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला नसावा। बघा,
बघा, गॅस कनेक्शनची पहिलीच पात्रता आहे की तुम्ही लाडके बहीण असली पाहिजे. लाडके बहीण योजनेमधून तुमचं नाव वगळण्यात आलेलं नसावं, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहे. सोबतच गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे, तर तो दुसरा नियम म्हणजे तुमच्या घरामध्ये गॅस असावा. बघा, काही बहिणींच्या घरामध्ये अजून गॅस नाही, तर त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कारण त्यांच्या गॅसची नोंदणी केंद्र सरकारकडे गेलेली नाही. त्यामुळे ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस असेल आणि तो गॅस ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल, त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. सोबतच तिसरा नियम म्हणजे तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे. जर तुमच्या घरामधील तो गॅस पुरुषाच्या नावाने असेल, तर तो गॅस तुमच्या घरातील महिलेच्या नावाने ट्रान्सफर सुद्धा करायचा आहे, कारण जी लाडकी बहीण असेल आणि ज्या लाडक्या बहिणीच्या नावाने गॅस असेल, त्यांनाच गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या गॅस कनेक्शनचं पासबुक सुद्धा असायला पाहिजे. बघा, ज्या बहिणी ब्लॅकने गॅस भरून आणत असतील, चुकीच्या पद्धतीने गॅस भरून आणत असतील, त्यांची नोंदणी सापडणार नाही, त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही. जर तुमच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक असेल, तो गॅस तुम्ही सरासरी 6 महिन्यांच्या अगोदर एकदा तरी भरून आणलेला असेल, तर तुम्हाला 100% गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनचे 4 नियम सुद्धा बघितलेले आहेत. ज्या बहिणी 4 नियमांमध्ये पात्र ठरलेले असतील, त्यांचं अभिनंदन आहे, कारण त्यांनाच पैसे वितरण होण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यांना आज 6:50 हे पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. तर आता आपण बघून घेऊयात की आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे, तर ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणीनं आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आलेली आहे. उद्यासाठी 8 जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी 8 जिल्ह्यांची निवड, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे येतील. आणि जो 4था दिवस नेमण्यात आलेला आहे, तर त्या 4थ्या दिवशी ज्या बहिणींना या 3 दिवसांमध्ये पैसे येणार नाहीत, त्या बहिणींना 4थ्या दिवशी पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींना रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल, ज्यांना नवीन अर्ज करायचा असेल, त्यांच्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे. बघा, लाडके बहीण योजनेला पूर्ण वर्ष 1 झालेला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा लाडके बहीण योजनेचे अर्ज सुरू होतील का, अशा पद्धतीने कमेंट सुद्धा येत होत्या. बघा, लाडक्या बहिणीनं परत एकदा लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू होणार आहेत का, त्याविषयी माहिती सुद्धा आलेली आहे. ती माहिती आपण बघणार आहोत. परंतु सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या बहिणींना 1500 मिळतील, कोणत्या बहिणींना 2100 मिळतील, कोणत्या बहिणींना 1000 रुपये मिळतील आणि कोणत्या बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत, ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी शेतकरी बहिणी असतील, आणि त्या बहिणी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना अशा योजनांचा लाभ घेत असतील, तर त्यांना फक्त 500 रुपये देण्यात येणार आहेत. काही बहिणींना 1000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. बघा, ज्या बहिणी शेतकरी असतील, नमो शेतकऱ्याचा लाभ घेत असतील, त्यांना फक्त एवढेच पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, त्या शेतकरी कोणत्या योजनेचा लाभ घेत नसतील, त्यांना 1500 रुपये मिळणार आहेत. ज्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 11 हप्त्यांचे 16,500 रुपये विस्तार झालेले होते, त्याचप्रमाणे 12वा हप्ता आणि 13वा हप्ता सुद्धा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे. परंतु कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. बघा, हे चांदणी अजून काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे, तर हे चांदणी पूर्ण झाल्यानंतर 21 रुपयांचा निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे. परंतु जून आणि जुलै महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सर्व बहिणींना येईल. परंतु ज्या शेतकरी बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील, त्यांना फक्त 1000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं आता आपण बघून घेऊयात की ज्या 20 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात येणार आहेत, ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. त्यासोबत आज प्रमुख बँकांमध्ये पैसे विस्तार होणार होते, तर त्या प्रमुख बँका सुद्धा बघून घेऊयात. परंतु तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलं होतं की ज्या बहिणी 2 कामे करतील, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे. तर त्या 2 कामांपैकी जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असावं. त्या आधार कार्डावरील नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारीख असेल, या सर्व गोष्टी अपडेट सुद्धा केलेले असावेत. त्यासोबत त्या आधार कार्ड बँकेशी लिंक असावं, तुमचे डेबिट ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे. आणि जो दुसरं काम होतं, तर ते दुसरं काम म्हणजे जर तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल, नियमांचं पालन करत असाल आणि तरी पण तुम्हाला रिजेक्टेड म्हणून मेसेज आलेला असेल, तर त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या अर्जांची तपासणी सुद्धा
करण्यात येणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होईल। बघा लाडक्या बहिणींनो या साइडला सांगण्यात आलेलं आहे की सातारा जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, परभणी असेल, बीड असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, त्यानंतर चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। आज महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यातील काही बहिणींची अर्जांची तपासणी सुरू आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तपासणी पूर्ण झाली की लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। तुम्ही सर्व कामे करून सुद्धा घ्यायची आहे।